मोना, काही असलं ना तरी अमोलला त्या खोलीतनं बाहेर काढलंच पाहिजे, नाहीतर पुढचा सगळा प्लॅन फिसकट. काय प्लॅनिंग केली आहे तुम्ही? आज आर्या आणि भाऊजी एकाच खोलीत राहायला हवे. वाह रुपाली ताई, हळू हळू मोना. अपर्णाच्या घरात तिच्या नवऱ्याबरोबर लग्न अगोदर दुसरी मुलगी राहतीये, तर ह्याच्यापेक्षा वाईट अपर्णासाठी काय असणार आहे? खरंय रुपाली ताई, विल्सनचा चेहरा बघण्यासारखा होईल हो. अपर्णा आपोआप भाऊजी आणि आर्याच्या वाटेतून बाजूला होईल. अहो रुपाली ताई, पण छोटे सरकार बाहेर आल्यानंतर हे सगळं करता येईल ना? आणि छोटे सरकार ऐकतच नाही येतो. तो जर नाही आला ना तर दुसरा उपाय आहे आपल्याकडे. काय? तू ना फक्त धुळीने भरलेलं फडकं तयार ठेव. काय? शी रुपाली ताई, आता मोना, तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच कर, बाकीचं मी बघ. हां, अमोल म्हणजे आजारी माणसासाठी थेरपी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी. खरंय खरंय. आणि त्यात मानी बाबा आले की त्याची एनर्जी दुप्पट होती. अहो मी काय म्हणते, अपर्णाला आज फेरणी बनवायला सांगूयात का? फेरणी असं अचानक? अहो आर्याला बरं वाटत नाहीये ना, तिने खाल्ली तर तिला बरं वाटेल ना. वा, गोड बोलून दीदीला राबवून घ्यायचा प्लॅन दिसतो यांचा. खरंय खरंय. आप्पीची आजची फिरणी म्हणलं ना की जीवाला एकदम गार वाटते बघा. काय काय कदम, एकदम खुश आज? भाऊजी, मामनजी खुश आहेत कारण त्यांना लाडक्या अपर्णाच्या हातची फेरणी खायला मिळणार आहे. पेरणी वहिनी अचानक आज काय? आर्याला बरं वाटत नाहीये ना, तर तिच्या तोंडाची चव गेलीये. मग तिला गोड खायची काहीतरी इच्छा झालेली. म्हटलं मग अपर्णाच्या हातच्या फेरणीपेक्षा दुसरं चांगलं काय असू शकतं, नाही का? हा बरोबर आहे, पण आपली पण आत्ताच आली ना, थोडा आराम झाला असता. हो बरोबर आहे रुपाली ताई. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा की तुम्ही स्वतः बनवा आणि आर्याला खाऊ घाला. नाही म्हणजे त्या दिवशी तुम्हीच म्हणलेला ना की मायेनं भरवलं की माणसाला जरा बरं वाटतं, नाही का? नाही म्हणजे गोड खायची इच्छा भागल ना त्यांची, म्हणून म्हणलं मी. अरे दिप्या, ठीक आहे. आणि असंही बाबांची पण इच्छा आहे ना फेरणी खायची, आणि तिलाही बरं वाटेल. मी करते. अपर्णा, थँक्यू, तू खरंच समजूतदार आहेस. तर लवकर कळालं. बरं, फेरणी कोण कोण खाणार? अपर्णा, या ठिकाणी तू बनवणार म्हणजे कोण खाणार नाही असं होईल का? अपर्णा, तुला काय लागलं ना तर मोनाला सांग. हां, मी आर्याकडे आहे. ओ अहो, तुम्हाला कशाला जायची गरज लागत्या? आमचे बाचे सरकार सकाळपासून त्यांची काळजी घेतात. एक मिनिट, अमोल सकाळपासून तिकडेच आहे का? आप्या, अगं सकाळपासून अमोल तिथंच आहे. त्यानं आर्याला बरं करायची मोहीमच हातात घेतली. हो, आज ना सकाळपासून तो आर्याची काळजी घेतोय. म्हणजे जेवायला खेळायला आलाच नाही का? तिकडच आहे का? अहो नाही ना भाऊजी, सकाळपासून तिथंच बसून आहे. आता होतीये ती लवकर बरी. बरं चला, मी फेरणीची तयारी करते. चला बापू, आपण जरा चालून येऊ, म्हणजे 2 घास फिरणी जास्त जाईल आपल्याला. चला चला. अप्पे, मला बोलायचे तुझ्याशी. बोल ना. अप्पे सॉरी, माझ्यामुळे तुला हे आर्यासाठी करावं लागतंय. अर्जुन, अरे स्वयंपाकघरातलं काम कुठलीच गृहिणी एका माणसासाठी नसते करत रे, तिच्या सगळ्या कुटुंबासाठी करत असते. अप्पे, तू लय समजून घेऊन करते का सगळे? सॉरी, मला आर्याला नव्हतं आणायचंय. अर्जुन, आता नको तू मनाला लावून घेऊ फार. आणि मी ह्या आधी पण तुला सांगितलंय, माझ्या कुटुंबातली सगळी माणसं माझ्यासाठी महत्वाची. आणि तू पण माझ्याच कुटुंबाचा भाग आहेस ना. आणि आर्याला तू इकडे घेऊन आलास त्यासाठी माझी काहीच हरकत नव्हती, नसेलही इथून पुढे. माझ्याच मनाला पटना मी तिला इकडे घेऊन आलो होते. आता नको बोलूया आपण या विषयावर. तू नको फार विचार करू. तुला तुला कळत कसं नाही अप्प्या? अमोल दिवसभर तिची काळजी घेत होता.
आता तू पण कामावरून आलीस डायरेक्ट इकडे स्वयंपाक करायची. अच्छा, अजूनही मलाच कळत नाहीये का? म्हणजे आपे बघ, तू जे काय वाटतं ना ते स्पष्टपणे बोल. मग तू म्हणत असशील ना तर तिला उद्याच्या उद्या तिच्या घरी सोडून नाही येतो. नाही नको, हे तर अजिबात करू नकोस अर्जुन. अगं, ती बरी नव्हता तिच्या घरी निघून गेली ना तर मग माझ्यामुळे निघून गेली असं होईल आणि रुपाली ताई परत मला बोलते. मला नको येते सगळं. अगं मग कसं आता हे तिला बरं होऊ देत आणि मग जाऊ देत तिला तिच्या घरी. आपे अमोलला तुला जो त्रास होतो ना त्यासाठी खरंच सॉरी आहे. तर मी कुठल्या तोंडाने अर्जुन, त्रासापेक्षा होणारे परिणाम काय नाही दिसत आहेत अर्जुन तुला? आपे, काय म्हणायचं तुला नेमकं? अर्जुन, तू आर्याला बरं नसताना अमोल समोर तिला हे असं घरात आणणं, यामुळे अमोलवर काय परिणाम होईल याचा विचार करणार आहे. कळतंय मला. अर्जुन, अमोलच्या नजरेत मला त्याचा बाबा हिरो म्हणून हवा होता आणि माझे अजूनही तेच प्रयत्न. तू विचार कर प्लीज. मी काळजी घेईन. अरे मावशी खा गोळी खा. खा ना. खा 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 खा. आता कसं एकदम भारी. चला मी चित्र काढतो. अमोल, तुला सारखं सारखं चित्र काढायचा कंटाळा येत नाही का रे? बिलकुल नाही. आवडच्या कामाचा कंटाळा कसला. मावशी आता झोप तू. जेवायच्या आधीची गोळी घेतलीस तू. झोप झोप ना. अरे अमोल बाळा, सारखं कसं झोपून राहणार ना? काकी ती बरी नको कवायला. अरे पण मी आता ठीक आहे ना. हा, तू सकाळपासून शिंका नाही आली म्हणजे तू ओके आहेस ना. काय करतोय माझा सिम्बा? भाऊजी बसा ना तुम्ही. बाबा तू आलास. येस, मी आलो. आर्या, कशी आहे तब्येत आता? आता बरी आहे मी. बाबा मी आल्या मावशीला बरं केलं. अरे अमोल, तू दिवसभर इथंच होतास? हो बाबा, मी तुला कामावर जाऊ म्हणलं होतं ना. मग आल्या मावशीची काळजी घेणं हे माझं काम होतं. अरे बाळा, पण तू खेळायला पण नाही गेलास. बाबा अरे एक दिवस खेळायला सुट्टी. पण आर्या मावशी आता शिंका देत नाही. काय तू सांग आता आर्या मावशी. हो हो, आता बरी आहे मी. अमोल, थँक्यू. आय एम प्राऊड ऑफ यू. यस बाबा, आता तू आणि मानी टेन्शन नाही घ्यायचं कारण आता मी मोठा झालोय. तू असल्यावर मला कसलं टेन्शन असतं का? आता एक काम करायचं, बाहेर जाऊन मस्तपैकी खेळायचं. मी आहे इथं. हा, पळा. अरे अमोल बाळा, दीप्या मामा कधीची तुझी वाट बघतोय. जा जा. मामा बाबा तू थांबतेस मी जातो मामाकडे. येस, चला मस्तपैकी खेळा आता. पळा. आर्या, आराम केलास ना तू आज दिवसभर? अरे आज अमोलनी मला दिवसभर आरामच करायला लावला. बघ ना, ह्या वयामध्ये मुलं एका जागी बसत नाहीत आणि ह्याने अख्खा दिवस इथं बसून काढलाय. हो भाऊजी, अहो आम्ही दोघी पण तोच विचार करत होतो. पण वहिनी, आर्याची तब्येत आता ठीक वाटते? हा पण भाऊजी, ठणठणीत कुठं बरी झाली आहे ना अजून. पण तशी सुधार नाही बरं का तिच्या तब्येतीत. आर्या, उद्या आपल्याला निघावं लागेल इथून. काय या मोनानं वही कुठं ठेवल्या काही कळना. अयो म्हणजे मामा आता काय खपतच घेतो काय. अरे माझं सोड, तू आहेस कुठं सकाळपासून? मामा अरे तू सांगितल्यासारखी काळजी किती आहे बघ कमी पाहुण्यांची. शाबास. म्हणजे तुझ्या मा आणि बाबांचं माहित नाही,
पण त्या आर्यामुळे मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही हा. मामा आणि ते आर्या मावशीचं सण आपल्याला कुणीच वेगळं करू शकणार नाही. हा अहो पण आता चाललंय काय नक्की वरती? मामा बाबा आलाय पण मला काकी आणि आर्या मावशीने काहीतरी गडबड केली असं वाटते. हे तर आहेच र. खाण्यापिण्याच्या नावाखाली नुसतं राबवून घेतलं ह्या लोकांनी दीदीला. म्हणजे मामा अरे त्या आर्यासाठी फेरणी करायला सांगितलं दीदीला रुपाली ताईंनी आणि दीदी पण गेली लगेच करायला. मामा मग आता काय करायचं? अरे मी पण तोच विचार करतोय. अमोल ही लोक जाणून बुजून त्रास देतात दीदीला माहित आहे का? हा मा बेस्ट आहे पण यांचं वागणं चुकीचं आहे. आपण ती सर्वांना दाखवून देऊया मामा. ही आयडिया बेस्ट आहे पण आपण त्यांचं भांड फोडणार कसं? ठीक मामा ठीक. बघितलंस का मामा? काय र? आणि तुझी बायको पण आर्या मावशी आणि काकीला सपोर्ट करतीये. काय अमोल तू खरं बोलतोय का? अरे हो मामा. तसं जर का असेल तर ह्यांचं भांडण नक्की फुटणार. भांजे ह्यो दिपेडॉन त्यांना पूर्ण उरणार म्हणजे उरणार. यस मामा. भाऊजी काही झाले का? म्हणजे अपर्णा काही बोलली का तुम्हाला? तिचं काय येतं मध्ये? म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही अप्पीला का मध्ये घेता? म्हणजे मी लहान आहे का? मला गोष्टी कळत नाहीत का? तसं नाही अर्जुन, म्हणजे तू अचानक उद्या सकाळी निघायचं बोललास ना, म्हणून त्या विचारत होते, बाकी काही नाही. ठीक आहे आर्या, पण अमोल लहान आहे आणि माझा मुलगा आहे तो. ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर काय परिणाम होत असेल ना ह्याचा विचार केला पाहिजे मला. म्हणजे अर्जुन? अरे त्याची आई आहे इथं आणि मी तुला घेऊन इथं आलो. चांगलं नाही वाटत आहे. मी काय म्हणते, आता आर्याताईंच्या तब्येतीपेक्षा बाकी काय महत्वाचं असणार आहे ना? आपण तिला बरं वाटतं आता. आणि अमोल समोर ह्या सगळ्या गोष्टी आता नको जास्त. भाऊजी अहो तुम्ही त्याची एवढी काळजी करताय पण तुम्हाला माहिती आहे का अमोल त्याच्या वयाच्या मानाने खूप समजूतदार आहे. अहो त्यानेच किती काळजी घेतली आज आर्याची. हो रुपाली ताई, आज झोपेपर्यंत एकदा आर्याताईंच्या तब्येतीचं बघूयात. हां म्हणजे तिला जर बरं वाटलं तर उद्या जाऊ शकता तुम्ही. समजून घेतल्याबद्दल थँक्यू वहिनी. त्याचं काय अमोलच्या नजरेत मला माझी किंमत कमी नाही करून घ्यायची. आजपर्यंत त्याचा चांगला बाप नाही होता आलं मला, पण वाईट बाप पण नाही व्हायचं मला. अर्जुन अरे असं प्लीज बोलू नको. हे बघ, हवं तर आपण उद्या सकाळी जाऊ. फेरणी खाऊन घ्या. तब्येत बरी आहे आता? आता ठीक आहे मी. हे फेरणी खाऊन घे, अजून बरं वाटेल. अपर्णा, तू माझी एवढी काळजी घेतेस त्यासाठी खरंच खूप थँक्यू. अगं नाही ठीक आहे मी. अप्पे, हा आर्याची तब्येत आता बरी आहे कालपेक्षा. हो फ्रेश दिसते ना आज जरा. म्हणूनच ती उद्या तिच्या घरी निघून जाईल. तसं बोलणं झालंय आमच्या दोघांच्यात. काय रे? हो हो काहीच हरकत नाही. काही लागलं तर मला सांग. आहे मी. घे. अरे काय ग? यांचा जर का प्लॅन फसला ना तर माझे या घरात राहायचे वांदे होतील. मोने सटक.
आर्या हळू अर्जुन, अरे अजून त्रास होतोय तिला. भाऊजी हो आपल्याला वाटलेला आर्याचा त्रास कमी झालाय पण तिला तर अजूनही बरं वाटत नाहीये. हा मला पण वाटलं होतं ती तब्येत सुधारली म्हणून, पण काय. अहो भाऊजी तुम्ही तर तिला उद्या घरी सोडायला निघाला होतात. अशा परिस्थितीत कसं सोडणार तिला आता घरी तुम्ही? वहिनी आज गोळ्या देऊन बघू आपण, सकाळपर्यंत कळेल कसं वाटतंय ते. गरम पाणी आणू का? नाही नको, मी खाऊन घेते आणि गोळ्या घेते, वाटेल थोडं बरं. आर्या ते काही नाही हा. तुला जोपर्यंत नीट बरं वाटत नाही ना तोपर्यंत तुला मी कुठेच जाऊ देणार नाही. वहिनी आपण पॉझिटिव्ह राहू, सकाळपर्यंत कळेल आपल्याला. भाऊजाओ मगाशी आपण हेच बोललो की, पण तिचा थांबलेला त्रास पुन्हा सुरू झाला. बघा कशाला उगाच रिस्क घ्यायची ना. काय ग अपर्णा? हा हो अर्जुन बरोबर आहे. अरे तिला त्रास होतोय ना अजून, बरं होऊ दे तिला पूर्ण. नाही नको अपर्णा, अर्जुनला असं वाटत असेल ना तर मीच जाईन उद्या. नाही ठीक आहे, होऊ दे थोडी सुधारणा, बघू मग. आर्या तू गोळ्या घेतल्या ना की झोप लागेल तुला आणि आराम पण पडेल. हा आत्ता खेळ सुरू झालाय अपर्णा. अगं इथे तुझी कलेक्टरची हुशारी कामाला येणार नाही. हा डाव मीच जिंकणार आणि अर्जुन माझाच होणार. अरे मला खूप टेन्शन आले, मला सारखं सारखं असं का होतंय? गार्या डॉक्टर भेटून सांगून गेले ना आपल्याला, तुला धुळीची अलर्जी आहे म्हणून होते, बाकी नाही का. अरे हो पण थांबलेला त्रास परत परत होतोय ना. हे मुदतीचं दुखणं असतं. कदम म्हणतात हे दुखणं येतं आणि त्याची वेळ झाली की संपून जातं, निघून जातं. तू नको काळजी करू. भाऊजी खूप कसलं भारी समजावून सांगताय तुम्ही आर्याला. अर्जुन आर्या अगं अर्जुन अरे आपला साखरपुडा झालाय आणि असा अवघडलेपणा किती दिवस राहणार आहे आपल्यामध्ये. हा पण आता आजार पण आहे त्यात हे. अर्जुन निदान आज माझ्याबरोबर तू इथे थांबू शकतोस ना? अमोल वाट बघतोय खाली, तर मला. अहो ती म्हणते तर थांबा ना भाऊजी. आणि अमोलपाशी अपर्णा आहेच की. काय ग अपर्णा? हा अर्जुन म्हणेल तसं. आर्या अगं थांबतील भाऊजी. भाऊजींना काळजी वाटते ना तुझी. हो ना भाऊजी? तू आता आराम कर व्यवस्थित. थँक्यू अर्जुन, तू माझी खूप काळजी घेतोय. आय एम ग्रेटफुल अर्जुन. मी आहे. अमोल वाट बघत असेल ना. तुम्ही दोघे मला अशी भीती का दाखवताय? मोना कर नाही तर मग डर कशाला. मोमा अगं तू माझी मामी आहेस ना. हो छोटे सरकार, हे काय विचारणं झालं का? हायच तर मग तू रुपाली ताईंना का साथ देतेस? आता हे कुणी भरवलं तुमच्या डोक्यात? असं काही नाहीये. अगं माझी राणी, तुला शॉपिंगला जायचं का नाही मॉलला? अहो मी तुम्हाला कधीपासून म्हणतेय, कधी जायचं आपण? मोना अगं माझा पगार झालाय. काय? आता सांगा आपण कधी जायचं मॉलला? सांगा ना पटकन. असं कसं मोमा? पहिले तुला आग्रामोर्चित आणि रुपाली काकीचा प्लॅन सांगावा लागेल आम्हाला. काय? कसला प्लॅन छोटे सरकार? तर माहित नाही का त्यांचं काय चालू आहे ते? अहो
त्यांची नाटकं चालू आहेत हे मला कळतंय, पण नक्की काय चालू आहे मला खरंच माहित नाही. मोना, यातलं जरा जरी का खोटं निघालं तर मॉल कॅन्सल बरं का. लाडकी बायको म्हणता आणि स्वतः विश्वास सुद्धा नाही तुम्हाला माझ्यावर. असू द्या, नका नेऊ मला तुम्ही अगं मोना, मॉलला. तसं नाही ग. माझा जीव आहे की तुझ्यावर, पण तू अशी वागतीस, मग काय करायचं मी सांग बरं. तुम्हाला काय करायचं ते करा, पण मला मॉलला जायचंय म्हणजे जायचंय. मामा ऐसा दो. भांजे, मोना एवढी खोटं नाही बोलणार रे. काय रे मामा, लगेच पिकायला का तू? मग आता काय करायचं मामा? त्या दोघींकडनंच काढून घ्यावं लागेल. मोमा काहीतरी लपवत होती मगाशी, काहीतरी चोले. मामा हे सगळं माझ्यावर सोड, मग बघ काय करतो ते मी.